सकाळी सकाळी थंडी गारठ्याचं सूर्यनारायण दर्शन झालं. भावानं आज लय थंडी मोकार. राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरं का मंडळी, किस्सा असा झाला, वापराच्या टाकीतलं पाणी संपलं होतं. मी आलो पळत पळत थंडी गारठ्यात मोटर चालू करायला. मोटर चालू केली, घरून लगेच फोन आला, टाकी भरली बर का. मी लगेच मोटर बंद केली. मोटर बंद केल्यावर मी नुसतं पळतच सुटलो. पळता पळता एवढा दम छाटला, म्हणलं आता काय आपलं खरं नाही बा. घरी पोहोचल्यावर मी आंघोळ पांघोळ केली. मी आंघोळ नाही केली तर मला लगेच मम्मीने काम लावलं. मम्मी मला म्हणे मला मळ्यात नेऊन सोड. मी म्हणलं तुला सकाळी सकाळी काय करायचं मळ्यात? अरे बाबा त्या मिरच्या पार लाल झाल्या, ते कुठून आणते ना. मी आपली लुनाला किक मारलं, निघालो घरी. मला नेमका दुकानावर जायला टाइम झाला. मी आपलं थंडी गारठीचं जर्किंग घालून घेतलं. मी आपलं लुनावर बसलो ना आलो दुकानावर. हे ते आयला साडू तर माझ्या आधी दुकानात येऊन बसला होता. मी साडलं म्हणलो तू इथं दुकानात बस, मी आलो जरा. मी आपली लुनाला पिशवी टांगली निघालो. अरा नेमकी एक गडबड झाली माझ्याकडून. लाईट आहे का पाहिलीच नाही मी. आता तर फार वाडीमध्ये आलोय मी. बोलता बोलता पोहोचलो मारुती मंदिराजवळ. मला ना खारीक दळायची होती म्हणून आलो इकडं. मी आपल्या गाडीला पिशवी अटकेली होती, ती काढली, गेट उघडला, मध्ये गेलो, पाहत होतो काय कोणीच नाही तिथं. तेवढ्यात वहिनी आली. मला म्हणे खोबरं बारीक करावं लागेल. मी म्हणलं करा तुम्ही. तेवढ्यात नानी आली जोडीला. तिने आखे खोबऱ्याचे तुकडे केले, गिरणी टाकले. मी म्हणलं भारी काम झालं. तिथं गिरणीचा बोंगा जोरात चालू होता. ऐकायचं का तुम्हाला? मी वहिनीला म्हणलं झालं का खारीक खोबरं दळून? अहो या बोंग्यानी पार डोकं उठलंय. त्यांनी पटापटा खारीक खोबरं गिरणीमध्ये टाकून दिलं. वहिनी मला म्हणली 5 मिनिटं थांबा फक्त, मी तुम्हाला लगेच पिशा भरून देते. एका बाजूला वहिनी पिशा भरत होती, दुसऱ्या बाजूला नानीचं गहू दळायचं काम चालू होतं. मी वहिनीला म्हणलं भरा ना पटापटा पिशव्या. वहिनी मला म्हणते काय झाल्या ना भरून. वहिनीने राग पाठी फेकून दिली. पिशव्याच्या पक्या गाठणी मारल्या, पिशव्याचे वजन केले, खाली ठेवल्या. मी वहिनीला पैसे दिले, निघालो तिथून. मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.